प्रॅक्टिस करत ना. तुम्ही म्हणत असाल की आमच्याकडे शब्द आहेत, व्होकॅब्युलरी तर आहे, पण ते शब्द कसे जुळवाजुळव करायचे हे लक्षात येत नाहीये. बघा पण सहज म्हणतो, दिस इज स्टेपलर, दिस इज बॉटल, दिस इज chalk, दिस इज pen. बरोबर की नाही? ठीक आहे, पण त्याच्या पुढे काय? नेहमी हा आपल्याला प्रश्न पडलेला असतो की त्याच्या पुढचं इंग्लिश येत नाहीये. तर याच्यासाठी लक्षात घ्या की आपल्याला काही गोष्टी समजणं गरजेचं आहे की त्याचं कोणत्याही वस्तूचं डिस्क्रिप्शन करताना ती वस्तू कुठे आहे हे सांगणं महत्वाचं ठरतं. की मग काही सांगायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला यूज करावे लागतात प्रिपोजिशन्स. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे प्रिपोजिशन्स बघणार आहोत की असे कोणते 50 प्रिपोजिशन्स आहेत की जे वापरले तर तुमचं वाक्य खूप छान तयार होणार आहे. सुरुवातीला बघा, प्रिपोजिशन म्हणजे काय? मॅडम खूप अवघड काहीतरी बोलताय, तर असं काही नाही. प्रिपोजिशन म्हणजे बघा आता, दिस पेन इज इन माय हँड. प्रिपोजिशन आहे. कुठे आहे? पेन माझ्या हातात आहे. दिस चॉक is on the box. This chalk is on the box. This scissor in my hand. This scissor in my pocket. This is bottle and goggle is on the bottle. Goggle is on the bottle. या पद्धतीने आपल्याला आज शिकायचे. कोणकोणते प्रिपोजिशन आहेत ते आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे कुणीही व्हिडिओ स्किप करायचा नाहीये. सगळ्यांनी हा पूर्ण व्हिडिओ बघा. छोटे छोटे शब्द आहेत पण इंग्लिश स्पीकिंग साठी खूप महत्वाचे आहेत. चला तर मग व्हिडिओ वर जाऊया. चला तर मग रेडी आहात का सगळेजण? आपण बघतोय प्रिपोजिशन. मी फर्स्ट टाइम एकदा मराठीतून बोलेन, पुन्हा मी दुसऱ्यांदा इंग्लिश मध्ये बोलेन आणि तुम्ही माझ्या पाठीमागे तिसऱ्यांदा इंग्लिश मध्ये बोलायचं आहे. ठीक? मग आपली व्हिडिओ बघताना प्रॅक्टिस होऊन जाणार आहे. वर, ऑन, खाली, अंडर किंवा बिलो, अंडर किंवा बिलो, मध्ये, इन, इन और इनसाइड, बाहेर, आउट, आउटसाइड, आउट, साइड, जवळ, नियर, नियर, दूर, फार, फार, मागे, बिहाइंड, बिहाइंड, समोर, इन फ्रंट ऑफ, इन फ्रंट ऑफ, मध्ये, बिटवीन, बिटवीन, मध्ये, among, among, वरून, over, over, खाली, beside, beside, बाजूला, beside, beside, within, within, विना, without, without, with, with, साठी, for, for, पासून, from, from, पर्यंत, until, to, until, to, आधी, before, before, नंतर, after, after, दरम्यान, during, during, बद्दल, above, above, विरुद्ध, against, against, मध्ये, into, into, toward, toward, भोवती, around, around, वरून, across, across, खालीपासून, from below, from below, वरून, from above, from above, तून, through, from inside, through, from inside, मध्ये, मध्ये, at, वरती,
upon, upon. पलीकडे beyond, beyond. जवळपास by or near, by or near. खालीपर्यंत down to, down to. वरपर्यंत to, to. खाली beneath or beneath, beneath or beneath. सोबत, along with. शिवाय, besides or except, besides or except. मध्ये, amidst or among, amidst or among. बाजूने, along, along. कणामुळे, because of. असूनही, despite, in spite of, despite, in spite of. ऐवजी, instead of, ऐवजी, instead of. पुढे, ahead of, ahead of. मागे, at the back of, at the back of. घरात, inside the house. शहरात, in the city. टेबल वर, on the table. बघितलेत का तुम्ही प्रॉम्प्ट प्रिपोजिशन? नक्की तुम्ही या प्रिपोजिशनची प्रॅक्टिस करा, लिहून काढा, पुन्हा रिपीट करा, माझ्या पाठीमागे म्हणा, कारण नेक्स्ट सेशन मध्ये आपण घेणार आहोत याच्यावर आधारित सेंटेन्सेस. आणि जर तुम्हाला स्पीकिंग इंग्लिश शिकायचं असेल तर नक्की मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रॅक्टिस करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.